ब्रेकनंतर स्वागत। बीडच्या आष्टीमधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। बीडच्या आष्टी गावात किरकोळ वादातून दोन गट भिडले। तुफान दगडफेक आणि हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती आहे। यात काही जण गंभीर झाल्याची माहिती समोर येते। तर खडकत गावामध्ये चौकामध्ये लावलेल्या झेंड्यावरून काल हा वाद पेटला। आज देखील त्याचेच पडसाद पाहायला मिळालेत। तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडून। सुरेश, बीडच्या आष्टीमधून आणखी एक घटना समोर येते, काय अधिकची माहिती? बीडच्या खडकत गावामध्ये जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये एक झेंडा लावण्यावरून हा वाद सुरुवातीला काल पेटला होता। त्यानंतर तहसीलदार यांनी तो झेंडा काढून टाकण्याचे आदेश दिले। मात्र झेंडा काढल्यानंतर काल देखील झेंडा काढत असताना दगडफेकीची घटना घडली होती। आज पुन्हा तशाच पद्धतीनं तिथलचा जो दोन समाज आहे ते आक्रमक झाल्याने एकमेकांच्या विरोधात दगडफेक केली। यामध्ये काही जण जखमी देखील झालेले आहेत। काही जणांच्या डोक्याला देखील खूप मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे। आता तिथं अपर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यासह जी पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील त्या ठिकाणी पोहोचले आहेत। परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो। मात्र संवेदनशील परिस्थिती त्या गावामध्ये आहे। किरकोळ वादामधून हा सगळा प्रकार घडलेला आहे। दगडफेकीची तुफान दगडफेकीची घटना घडल्या आहेत आणि आज सकाळी देखील त्याच पद्धतीची दगडफेकीची घटना घडल्याचं देखील सांगितलं जातं। मात्र आता पोलीस प्रशासन पोहोचल्यानंतर दोन्ही समाजाला शांतता कमिटीची बैठक देखील घेण्याच्या अनुषंगाने प्रयत्न केला जातोय। मात्र हा जो वाद आहे हा झेंड्याच्या लावण्यावरून सुरुवातीला झाल्याची देखील माहिती आहे। या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू आहे। अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनाने किती जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला याची काही माहिती समोर मिळू शकली नाही। मात्र ही गंभीर घटना आहे। या संदर्भात आता पोलिसांनी याची दखल घेतली। नक्कीच। तर बीड मधील खडकत गावामध्ये झेंड्या लावला या वादावरून तिथे दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे। धन्यवाद सुरेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन खोऱ्यात पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम। दहशतवादी हल्ला झालेल्या बैसरनमधनं न्यूज 18 लोकमतचा ग्राउंड रिपोर्ट। पहलगाम हल्ल्यात सहभागी दहशतवादी आदिल ठोकर आणि आसिफ शेखचं घर पाडलं। त्रालमध्ये आयडी स्फोट घडवून दहशतवाद्यांचं घर केलं उद्ध्वस्त। घटनास्थळी पोहोचली न्यूज 18 लोकमतची टीम। जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। भारतीय जवानांवर गोळीबार, भारतीय सैन्याकडून देखील चोख प्रत्युत्तर। एनआयचं पथक आज पुण्यात येणार। दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्याची शक्यता। सिंधू पाणी करारावर आज महत्वाची बैठक। गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक होणार। जलशक्ती मंत्र्यांचा केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर। दहशतवादी हल्ल्यात जखमींची भेट घेणार। सकाळी पोहोचणार असल्याची माहिती। राज्यातील पर्यटकांना सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार विशेष विमानांची व्यवस्था। 232 पर्यटकांना घेऊन आज तिसरं विमान मुंबईत पोहोचणार। आतापर्यंत 500 पर्यटक परतले। पाकिस्तानचा झेंडा स्टेटसला ठेवत भारताबद्दल आक्षेपार्ह मजकूर देखील केला पोस्ट। साताऱ्यातल्या शुभम कांबळेवर गुन्हा दाखल करत अटक। मित्रानंच दिली पोलिसांकडे तक्रार। शरद पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। सर्व प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तातडीनं रद्द। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मोठा निर्णय। कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा। एकनाथ शिंदेंवरील विडंबन प्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात येणार निकाल। गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर निर्णय ठेवला होता राखून। नाशिकच्या काठेगल्लीमध्ये दंगल पूर्व नियोजितच। पोलिसांच्या तपासात बाब उघडकीस। तर दगडफेक प्रकरणी टिप्पर गँगच्या समीर पठाणचा जुगार अड्डा उद्ध्वस्त।
बुलढाण्यात शिक्षकी पेशाला काळीमा, मुलाला जास्त गुण देतो सांगत शिक्षकांच्या मुलाच्या आईवर अत्याचार. दोघा नराधमांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आणि पाडकामासाठी एल्फिन्स्टन पूल आज रात्रीपासून बंद. पर्यायी मार्गाने वाहतूक वळवणार. मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीत पडणार भर.